मुंबईतल्या वॉटर टँकर चालक आणि मालकांनी पुकारलेल्या संपाचा सर्वात मोठा फटका हा मुंबईतल्या खासगी आणि शासकीय बांधकाम प्रकल्पांना बसला आहे। कोस्टल रोडपासून म्हाडा आणि रस्त्यांच्या बांधकामांना पाणी पुरवठा झाला नाही, त्यामुळे बहुतांश बांधकामं बंद ठेवावी लागली होती। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये कुणबी समाजाची क्रांतिकारी परिषद मोठ्या उत्साहात पार पडली। परिषदेला हजारो कुणबी बांधव उपस्थित होते। कोकण रेल्वे मार्गावर मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे। ही एक्सप्रेस आता आठवड्यातून केवळ 3 दिवस धावणार आहे। हे वेळापत्रक 15 जूनपासून लागू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं महापालिकेला 20 लाख रुपयांचा निधी दिला। आज विद्युत केबल जोडणीच्या कामाला प्रारंभ झाला। रायगडच्या अलिबाग तालुक्यातल्या भिल्लेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम हाती घेण्यात आलंय। तलावातील गाळ काढून खोली वाढण्याबरोबरच परिसराचं सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि या कामामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार असून पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे। उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे मे महिन्यामध्ये पुणे विमानतळावरील देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे। मे महिन्यामध्ये 10,21,594 प्रवाशांनी प्रवास करत प्रथमच 10 लाखांचा टप्पा पार केला। एप्रिलच्या तुलनेत प्रवासी संख्येमध्ये 19% वाढ नोंदवली गेली आहे। दिल्ली, बंगळुरू, गोवा, काश्मीर आणि शिमला या ठिकाणांना पुणेकरांनी पसंती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या योजनेचं पाणी मिळाल्यानंतर शहरवासियांना दिलासा मिळणार असला तरी मनपासाठी मात्र ही योजना म्हणजे पांढरा हत्ती ठरणार आहे। पाणी योजनेचे घेतलेले ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे मनपाला 1.5 कोटी रुपये वीज बिल जास्तीचं भरावं लागलं। उल्हासनगर शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई भेडसावते। शहरवासियांना आठवड्यातले 3 दिवस विना पाण्याचे काढावे लागतात। पाणी विकत घेण्याचा भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय। शटडाऊनमुळे वितरण व्यवस्थेवर परिणाम झाल्यानं कृत्रिम पाणी टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत। मनपा जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेनं निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आणि याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरलेत। आधार नोंदणी आणि दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे जिल्ह्यातल्या 60 आधार केंद्र बंद करण्यात आली आहेत। 341 मान्यताप्राप्त केंद्रांपैकी सध्या 281 केंद्र ही सुरू आहेत। अतिरिक्त शुल्क आकारल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या होत्या। ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनानं ही कारवाई केली आहे आणि सेवा गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाणार आहे। गोंदिया शहर पोलिसांनी नागरिकांना हरवलेले मोबाईल परत केले। गेल्या 3 महिन्यामध्ये 75 हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले। पावसाळ्यामध्ये मासेमारीवर बंदी असल्यानं सुक्या मासळीच्या मागणीमध्ये यंदा वाढ झाली आहे आणि यंदा आवक कमी आहे, त्यामुळे सुक्या मासळीच्या दरामध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे ग्राहकांचा ओढा गेल्या वर्षापेक्षा कमी असल्याचं मत मासळी विक्रेत्यांनी व्यक्त केलं आहे। सूर्यमालेतील 2 सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह शुक्र आणि गुरु उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत। खगोलशास्त्रामध्ये याला ग्रहांची युती असं म्हटलं जातं आणि ही युती महाराष्ट्रासह देशभरातून अगदी उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार असल्यानं खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे। खासदार उदयनराजे भोसले यांचं एक वेगळंच रूप साताऱ्यामध्ये पाहायला मिळालं। पुण्याहून केवळ उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या एका चिमुकल्याचा हट्ट स्वतः राजेंनी गाडीतून उतरून पूर्ण केला आणि इतकंच नाही तर त्याला कडेवर घेत मनसोक्त फोटो सेशन करत राजेंनी चिमुकल्याला वाढदिवसाची अनोखी भेट दिली। रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांचं मोहोर गळाल्यामुळे नुकसान झाले। प्राथमिक सर्वेक्षणामध्ये 28,975 शेतकरी बाधित झालेत आणि त्याचा 52,000 हेक्टर क्षेत्रावरील बागांना तडाखा बसलाय। दरम्यान शेतकरी हेक्टरी 3 लाखांचा आंबा उत्पन्न घेतो, मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त 22,500 रुपयांची मदत मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये डाळिंब बागेवर तेल्या रोगामुळे मोठं संकट कोसळलं। शेतकऱ्याच्या 4 वर्षांच्या अथक मेहनतीनं फुलवलेली 6 एकर डाळिंब बाग ट्रॅक्टरच्या सहाय्यानं उखडून टाकावी लागली। अतिउष्णतेमुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झालाय।
पावसाच्या दिवसात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं हायटेक तयारी केली आहे। यासाठी जिल्ह्यातल्या दरडग्रस्त, पूरप्रवण तसंच समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरच्या 240 गावांमध्ये सार्वजनिक आपत्ती उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली। भंडारा जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या धान पीक लावणीची वेळ जवळ आलेली आहे। मात्र एल निनोचा प्रादुर्भाव असल्यानं मान्सून लांबणीवर गेलाय। पर्जन्यमानामध्ये सुद्धा अनियमितता राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। जालन्यातल्या अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं। या लाच प्रकरणामधील तक्रारदार सुयोग सोळंकेला पोलिसांनी अटक केलेली आहे। तर 2025 मध्ये दाखल झालेल्या वाळू चोरीच्या 2 गुन्ह्यांमध्ये सोळंकेवर कारवाई करण्यात आली। न्यायालयानं सोळंकेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।